नमस्कार. कर्मकहाणीच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये आपण भेटणार आहोत अशा एका व्यक्तिमत्वाला ज्या एक उत्तम व्यावसायिकच नाही तर प्रशिक्षित तज्ञ ऑडिओलॉजिस्ट आहेत. ठाणे, मुंबई या क्षेत्रामध्ये कार्यरत असणारं हे व्यक्तिमत्व स्वर स्पीच अँड हिअरिंग सेंटरच्या माध्यमातून लोकांची सेवा करत आहे. गेल्या अनेक वर्षांपासून शासकीय आणि खासगी क्षेत्रात काम करत असताना लोकांच्या आयुष्यात आनंद भरण्याचा आणि एकंदरीत त्यांना समाजात एकरूप करणाऱ्या ऑडिओलॉजिस्ट दीपाली भोसले यांचं कर्मकहाणीच्या पहिल्या पॉडकास्टमध्ये हार्दिक स्वागत. दीपाली मॅडम, पॉडकास्टला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्वाचा प्रश्न. ऑडिओलॉजी म्हणजे काय आणि ऑडिओलॉजिस्ट म्हणून आपण नेमकं काय करतो? ऑडिओलॉजिस्ट म्हणजे हिअरिंग स्पेशलिस्ट जो आपल्या ऐकण्याच्या समस्येवर उपाय करतो. सोपं करून सांगायचं तर आपल्या कानाचे दोन कार्य असतात, एक ऐकू येणं आणि एक आपल्या बॉडीचं बॅलन्स सांभाळणं. म्हणजे ऑडिओलॉजिस्ट काय करतो, जर एखाद्या व्यक्तीला कमी ऐकायला येत आहे तर त्याचे हिअरिंग टेस्ट म्हणजे कानाची तपासणी करतो आणि त्याप्रमाणे हिअरिंग एड म्हणजे श्रवण यंत्र बसवतो आणि त्याचं पूर्ण मॅनेजमेंट. म्हणजे ऑडिओलॉजिस्ट म्हणजे फक्त हिअरिंग टेस्ट करणं आणि कानाला मशीन लावणं एवढंच नाहीये, तर आपण त्या व्यक्तीला पुन्हा एकदा संवादात घेऊन येतो आणि त्याचं कम्युनिकेशन इम्प्रूव्ह करतो. म्हणजे जर माझा कान दुखत असेल किंवा माझ्या कानातून पाणी येत असेल, नाही, जर कान दुखतोय किंवा कानातून पाणी येत आहे तर ENT डॉक्टरांचा सल्ला घेणं खूप गरजेचं आहे. कारण हे सगळे सिम्पटम्स जे आहेत ना ते कानाच्या इन्फेक्शनशी रिलेटेड आहे, त्यामध्ये मेडिकल किंवा सर्जिकल लाईन ऑफ ट्रीटमेंटने ते बरे होऊ शकतात. आणि ऍज अन ऑडिओलॉजिस्ट आम्ही काय करतो तर आम्ही हिअरिंग इम्प्रूव्ह करायला मदत करतो विथ द हेल्प ऑफ हिअरिंग एड्स, कॉक्लिअर इम्प्लांट्स वगैरे. म्हणजे ENT डॉक्टर ट्रीटमेंट करतात आणि ऑडिओलॉजिस्ट हिअरिंग इम्प्रूव्ह करायला मदत करतात. योग्य वेळी योग्य तज्ञाकडे जाणं नेहमी बरोबर आहे, कारण त्यामुळे पुढचे प्रॉब्लेम्स वाढत नाही. अच्छा, म्हणजे कानाने कमी ऐकू येत असेल तर ऑडिओलॉजिस्ट हाच एकमेव पर्याय आहे. अगदी बरोबर. आजच्या या पहिल्या पॉडकास्टमध्ये नवीन काहीतरी ऐकायला मिळेल याची नक्की मला खात्री आहे. कर्मकहाणीच्या माध्यमातून व्यावसायिकांची माहिती आणि त्यासंबंधीचा प्रवास यावर आपण चर्चा करणार आहोत. तर हे असं एक वेगळं क्षेत्र आहे ज्या क्षेत्रात आपण कार्यरत आहात. मुळात या क्षेत्राबद्दल माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीला काय फारशी माहिती नाही, परंतु आपल्याला या क्षेत्राची माहिती कशी मिळाली आणि आपण या क्षेत्रात कशा आलात? मला ना अगदी सुरुवातीपासून असं वाटायचं की आपण जे काम करतो त्याचा लोकांच्या आयुष्यावर थेट परिणाम व्हायला पाहिजे, काही सकारात्मक परिणाम व्हायला पाहिजे. अच्छा. आणि ऑडिओलॉजी या फील्ड मध्ये असल्यामुळे आपण एखाद्या व्यक्तीला पुन्हा ऐकण्याचा आनंद मिळवून देतो किंवा एखाद्या बाळाला पुन्हा ऐकायला आणि बोलायला शिकवतो. त्यामुळे आपण लोकांची मदत करतोय आणि म्हणून मला हे फील्ड खूप आवडतं. म्हणजे ऑडिओलॉजिस्ट ऍज अन ऑडिओलॉजिस्ट हे फील्ड माझ्यासाठी फक्त प्रोफेशन किंवा बिझनेस नाही आहे, तर ही एक सर्व्हिस आहे ज्यामुळे लोकांच्या क्वालिटी ऑफ लाईफ मध्ये आपण फरक घडवून आणतो. म्हणून मला खूप समाधान वाटतं की मी ऑडिओलॉजिस्ट आहे. मी एक व्यावसायिक म्हणून तुमच्याबद्दल जाणून घेणारच आहे, परंतु कानाने कमी ऐकू येणं हा जो काही आजार आहे त्याबद्दल आपण काही सांगाल? मुळात ना कानाने कमी ऐकू येत आहे हा कोणता आजार नाहीच आहे. अच्छा. ही एक समस्या आहे. म्हणजे आपल्या ऐकण्याच्या क्षमतेत झालेला बदल म्हणजे आपल्याला कमी ऐकू येणं आहे. ठीक आहे. आणि तो हळूहळू होत असतो. जसं की वय वाढल्यामुळे नैसर्गिकरित्या जसं जसं आपलं वय वाढतंय तसे तसे आपल्या बॉडीमध्ये काही चेंजेस येत आहेत. तसंच नैसर्गिकरित्या आपल्याला ऐकू कमी येणं स्वाभाविक आहे. त्याबरोबर जे काही आपल्या वातावरणात मोठे मोठे आवाज चालू असतात त्यामुळे ऐकू कमी येण्याचं प्रमाण अजून लवकर होतं. आणि तसंच काही मेडिकल प्रॉब्लेम्समुळे सुद्धा आपल्याला ऐकायला कमी येतं. तर ऐकू कमी येणं म्हणजे हा आपल्या ऐकू येण्यात झालेला एक बदल आहे जो हळूहळू होत असतो. ती कोणता आजार वगैरे नाही, म्हणजे त्याच्यावरती आपल्याला उपाय करणं आवश्यक आहे. आणि बऱ्याच वेळेला तर प्रॉब्लेम असा आहे ना की हा बदल हळूहळू होत असल्यामुळे बऱ्याच लोकांना तो जाणवतच नाही. बऱ्याच लोकांना असं वाटत राहतं की लोक हळू बोलतायत किंवा मला ऐकू येत आहे पण काही शब्द मला स्पष्ट समजत नाहीयेत किंवा हे काही खूप अडचणीचं काम नाही किंवा खूप काही अर्जंट प्रॉब्लेम नाही आहे असं वाटत राहतं. खरं तर त्यावर आपल्याला लक्ष देऊन हिअरिंग चेकअप करायला पाहिजे आणि त्याच्यावरती सोल्युशन्स उपाय करायला पाहिजे. नक्कीच.
ही फार महत्वाची आणि चांगली गोष्ट आहे. पण एखाद्याला जर का कानाने कमी ऐकू येत असेल किंवा त्याला बहिरेपणाच असेल तर मग हे कसं ओळखायचं? काही कॉमन सिम्पटम्स आहेत. हे जर दिसले तर जरूर लक्ष द्या. सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं म्हणजे की टीव्हीचा आवाज वाढतोय. म्हणजे आपल्याला टीव्हीचा आवाज मोठा ठेवावा लागतो आणि घरचे लोक बोलतात किती मोठा आवाज ठेवलाय, कमी करा. कमी केला तर डायलॉग ऐकू येत नाहीत आणि वाढवला तर घरच्या लोकांची चिडचिड होते. दुसरं म्हणजे आपल्याला ऐकू येतंय पण सगळे शब्द ना क्लिअर नाही समजत, स्पष्ट समजत नाहीये. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आपल्या मित्रमैत्रिणींच्या सोबत ग्रुपमध्ये संभाषण करायला आपल्याला अवघड जात. म्हणजे सगळेच शब्द नीट न समजल्यामुळे आपल्याला विषय समजत असतो, आवडीचा असतो, आपल्याला सहभागी व्हायचं असतं, पण आपण शांत राहतो. आणि अशा गोष्टी जर सतत होत आहेत आपल्या रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये तर हे सगळे लक्षणं म्हणजे आपल्याला ऐकू कमी येत आहे काही प्रमाणात का होईना. आणि त्याचं आपल्याला हिअरिंग चेकअप करायला पाहिजे. एक छोटीशी ऑडिओमेट्री टेस्ट असते 10-15 मिनिटाची, ज्यातून आपल्याला समजतं की तुमच्या ऐकण्याची लेवल किती आहे, तुम्हाला छान ऐकू येत आहे की त्यामध्ये आता काही अडचणी येत आहेत आणि त्याप्रमाणे आपल्याला काही उपाय करायला हवे आहेत. पण मॅडम सहसा माझ्या पाहण्यात असं आहे की ज्याला बहिरेपणाच आहे किंवा ज्याला कानाने कमी ऐकू येते हे एक्सेप्ट करण्याची त्या व्यक्तीची मानसिकता नसते. अगदी. तर मग अशा वेळी आपण एक श्रवण तज्ञ म्हणून काय सुचवाल? अगदी छान प्रश्न विचारला तुम्ही. कारण बऱ्याच वेळेला स्वतःला हे जाणवत असतं पण आपल्याला ते मान्य करायचं नसतं. कारण अशी आहेत की बऱ्याच वेळेला असं वाटतं लोकांना की लाज वाटते की आता मला कमी ऐकू येतंय, हे मी एक्सेप्ट केलं तर मग मला कानाचं मशीन लावायला लागेल, ते सगळ्यांना दिसेल, मग लोकांना काय वाटेल मी काय बहिरा झालोय का. त्यामुळे लोक पहिल्याच पायरीला ते एक्सेप्टच करत. त्यानंतर त्याचं आपल्याकडे त्याबद्दल अवेअरनेस सुद्धा कमी आहे की जसं वय वाढणार तसं ऐकू कमी येणारच असा समज आहे आणि तो गैरसमज आहे. खरं तर त्याकडे लक्ष द्यायला हवं. आणि त्याबरोबर बऱ्याच लोकांना असं वाटत राहतं ना की थोडं थांबू, नंतर बघू, एवढं अर्जंट नाही आहे. त्यामुळे लोक खूप उशीर करतात. पण माझं असंच सांगणं आहे की जर ऐकू कमी येण्याची आता जी मी लक्षणं सांगितली ती लक्षणं जर आपल्याला दिसत असतील तर आपण हिअरिंग चेकअप करून घ्यायला पाहिजे. ऑडिओलॉजिस्टचा सल्ला वेळेवर घ्यायला पाहिजे. कारण हा असा प्रॉब्लेम आहे की जो भरून येणारा नाहीये. एकदा झालेला हिअरिंग लॉस पुन्हा तो भरून येणारा नाही औषधं गोळ्यांनी, काही ड्रॉप्स घालून, काहीही करून. त्याबरोबरच जसं मी म्हटलं हिअरिंग म्हणजे फक्त हिअरिंग प्रॉब्लेम नाही, त्याबरोबर त्याचा परिणाम आपल्या बॉडीचा बॅलन्स सांभाळण्यासाठी होतो. चक्कर येण्याचं प्रमाण वाढतं, आपल्या मेंदूवरती त्याचा ताण येतो, विसरभोळेपणा वाढतो. आणि या सगळ्या कॉम्प्लिकेटेड गोष्टी होण्याच्या आधीच जर आपण त्यावर उपाय केले तर किती छान गोष्ट आहे. म्हणून एक्सेप्टन्स ही पहिली पायरी आहे आणि ज्यामुळे आपण छान ऐकण्याचा प्रवास सुरू करू शकतो. खूपच छान माहिती सांगितली मॅडम. पण मला एक सांगा, हे जे हिअरिंग लॉस असतात हे सर्वसाधारणप्रमाणे किती प्रकारचे असतात? याचं उत्तर थोडस मेडिकल टर्म्स मध्येच द्यायला लागेल. 3 प्रकार असतात साधारण: कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस, सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस आणि मिक्स्ड हिअरिंग लॉस. कंडक्टिव्ह हिअरिंग लॉस जसं सुरुवातीला तुम्ही म्हणालात की कानातून पाणी येणं किंवा कानात काही इन्फेक्शन असणं, कानात मळ होणं, या सगळ्या, कानाला दडे बसणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे कंडक्टिव्ह काइंड ऑफ हिअरिंग लॉस असतो. सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस जो की वयाप्रमाणे होणारा हिअरिंग लॉस आहे. आपल्या ऐकण्याची क्षमता नॅचरली कमी होणं किंवा सतत मोठ्या आवाजात राहिल्यामुळे कानावरती परिणाम होणं, ऐकण्यावरती परिणाम होणं किंवा काही मेडिकल प्रॉब्लेम्समुळे सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस जन्मतः जो असतो तो सेन्सरी न्यूरल हिअरिंग लॉस असतो. आणि मिक्स्ड हिअरिंग लॉस म्हणजे कंडक्टिव्ह आणि सेन्सरी न्यूरल या दोघांचं कॉम्बिनेशन आहे. आधीच कानामध्ये काही पाणी येत होतं, कानाला दडे बसत होते आणि पुन्हा वयाप्रमाणे किंवा काही कारणांमुळे सेन्सरी न्यूरल ही झालेला आहे. म्हणजे दोन्ही मिळून आपल्याला अगदीच जास्त कमी ऐकायला येतं. तुम्ही म्हणालात तसं, जसं हिअरिंग लॉस एखाद्याला आहे आणि त्याने जर का काही कानाचं मशीन लावलं, पण हे कानाचं मशीन लावल्यानंतर त्या व्यक्तीच्या ऐकण्यावर आणि एकंदरीत त्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्वावर काही परिणाम होतात. सर्वात आधी एक गोष्ट क्लिअर करूया, हिअरिंग एड लावल्याने कान खराब होत नाही. उलट हिअरिंग एड लावल्यामुळे आपल्याला स्पष्ट ऐकू येतं, छान ऐकू येतं, आपल्या मेंदूवरचा ताण कमी होतो. कल्पना करा की तुम्हाला सगळं छान ऐकू येतंय, टीव्हीचा आवाज छान येतोय, मोबाईलवरचा आवाज छान येतोय, तुम्ही छान तुमच्या कुटुंबियांशी, तुमच्या मित्रमैत्रिणींशी गप्पा मारताय, तुमचा रोजचा दैनंदिन जो काही व्यवहार आहे
तिथेही तुम्हाला सर्व गोष्टी छान ऐकायला येत आहेत, संभाषण छान होत आहे. आणि हे सगळं हिअरिंग एड्स लावून शक्य आहे, कारण हिअरिंग एड्सने तुम्हाला आवाज सहज आणि सोपा येऊ शकतो. हो, म्हणजे सुरुवातीला आपल्याला काही चॅलेंजेस येऊ शकतात हिअरिंग एड्स लावताना. ते तर आपण नवीन चष्मा किंवा नवीन चप्पल घेतो तेव्हाही त्याबरोबर ऍडजस्ट करून घेणं थोडा वेळ जातोच. तसंच हिअरिंग एड लावल्यानंतर काही आवाज मोठे वाटतात, काही वेगळे वाटतात, पण हळूहळू सगळं नॅचरल वाटायला लागतं आणि आपल्याला ऐकू येण्याचा आनंद पुन्हा मिळतो. आपला आणि आपल्या कुटुंबाचा जो काही गोंधळ चाललेला आहे कमी ऐकू येण्यामुळे, त्याच्यावरती सोल्युशन आपल्याला मिळतं. त्यामुळे हिअरिंग चेकअप करून हिअरिंग एड्स लावणं हा सल्ला मी नेहमी सगळ्यांना देईन. आणि त्यामध्ये जेव्हा आपल्याला योग्य हिअरिंग एड मिळालं आहे, त्यासोबत आपल्याला कुटुंबाचा आधार मिळालेला आहे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे एका चांगल्या ऑडिओलॉजिस्ट कडून आपण हिअरिंग एड छान तुम्हाला सूट होईल असं प्रोग्राम करून घेतलेलं आहे, त्यांचा चांगला सपोर्ट मिळाला आहे, तर हा छान ऐकण्याचा प्रवास अगदी सुरळीत चालू थांबतो. दीपाली मॅडम, एक महत्वाचा प्रश्न. आतापर्यंत आपण वयोमानानुसार नैसर्गिकरित्या कमी ऐकू येणं यावर बोलत होतो, परंतु एक महत्वाचा प्रश्न असा आहे की जन्मताच एखाद्या बाळाला बहिरेपणा असेल तर यावर एक्सपर्ट म्हणून आपला काय अनुभव आहे? बाळाला जन्मापासूनच ऐकू येत नाहीये हा पालकांसाठी खूप मोठा धक्का असतो, पण हा एंड नाहीये, म्हणजे आता सगळं संपलं असं नाहीये. वेळेवर आणि लवकरात लवकर जर आपण काही ऍक्शन्स घेतल्या तर आपण त्या बाळाचं भलं करू शकतो. बाळाच्या जन्मानंतर काही दिवसातच म्हणजे हॉस्पिटलमध्ये असतानाच बाळाचं हिअरिंग चेकअप करून घेणं खूप महत्वाचं आहे. आता आपण प्रेग्नन्सी दरम्यान खूप साऱ्या टेस्ट करतो, पण बाळ जन्मल्यानंतर एक साधी वेदनारहित अशी ही छोटीशी हिअरिंग टेस्ट करायला मात्र आपण नेहमी अनेकदा मिस करतो. तर माझं असं म्हणणं आहे की प्रत्येक पालकाची जबाबदारी आहे की बाळ जन्मल्यानंतर आपल्या बाळाचं हिअरिंग चेकअप करून घ्यायला पाहिजे. आणि आम्ही ज्या हॉस्पिटल सोबत काम करतो तिथे आम्ही न्यूबॉर्न हिअरिंग टेस्टवर खूप भर देतो. याचं महत्व समजायला एक साधं उदाहरण सांगते. एक बाळ 3 महिन्याचं झालंय आणि आईला काहीतरी शंका आहे की माझं बाळ पटकन रिस्पॉन्स देत नाहीये, आवाजाच्या दिशेने बघत नाहीये. आणि जेव्हा आईने घरातल्या कुटुंबियांना सांगितलं ना, तेव्हा मग कुटुंबियांना वाटलं की थोडं मोठं झाल्यावर बघूयात, काही डाऊट असेल किंवा असं काय आपल्या घरात कोणालाच प्रॉब्लेम नाही, मग याला कसा काही प्रॉब्लेम होईल वगैरे. पण काही दिवसांनी ते लक्षात आलं की नाही, आपल्याला डॉक्टरांकडे जायला पाहिजे. आणि जेव्हा ते आमच्याकडे आले, आम्ही प्रॉपर सगळ्या हिअरिंग टेस्ट केल्या, त्याप्रमाणे त्याला हिअरिंग एड्स लावले आणि खरंच काही महिन्यातच बाळाचे रिस्पॉन्स दिसायला लागले. आणि आज ते मूल त्याच्या वयाच्या इतर मुलांइतकंच ऐकतंय, बोलतंय, शाळेत जातंय, सगळ्या ऍक्टिव्हिटीज करतंय. मग उशीर कशाला करायचा? बरोबर. कारण याची 2 महत्वाची कारणं आहेत की मी का एवढं सांगते की आपल्याला बाळाचं चेकअप करायला पाहिजे, हिअरिंग चेकअप करायला पाहिजे. 2 महत्वाचे मुद्दे मी इथे तुम्हाला सांगते. एक म्हणजे बाळ ऐकणार नाही तर बोलणार कसं. मी मराठी भाषा ऐकली, मी मराठी भाषा बोलायला शिकली, म्हणजे जी भाषा आपण ऐकतो ती भाषा आपण शिकतो आणि मग तीच भाषा आपण बोलतो. मग बाळाचा भाषेचा विकास होण्यासाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे बाळाला कानाने ऐकायला यायला पाहिजे. बरोबर. दुसरं म्हणजे आपला जो मेंदूचा विकास आहे, भाषा विकास आहे, तो जन्मल्यानंतर काही वर्ष फास्ट होत असतो. आणि जितका आपण उशीर करतो हे समजण्यासाठी 2 महिने, 4 महिने, 6 महिने जितका उशीर करतोय ना, तितका वेळ आपण बाळाच्या मेंदूला संवेदना देत नाही आणि त्यामुळे बाळाचा भाषा विकास व्हायला खूप उशीर होतो. जेव्हा मग आमच्याकडे तुम्ही उशिराने येता, त्यानंतर आपली ट्रीटमेंट सुरू होते, तेव्हा खूप मेहनत घ्यावी लागते बाळाला तो भाषा विकास बोलायला शिकवायला. आणि एवढं करून सुद्धा तुमच्या आमच्यासारखं परफेक्ट बाळ बोलेलच किंवा सगळ्या भाषा संपादन करेलच असं नाहीये. म्हणून माझं हे सांगणं आहे, प्रत्येक बाळाचं हिअरिंग चेकअप केलं गेलंच पाहिजे. त्यामुळे आपण ज्या काही सोल्युशन्स अवेलेबल आहेत, ट्रीटमेंट अवेलेबल आहेत, त्या सगळ्या लवकरात लवकर करू. आणि प्रत्येक न ऐकू येणारं बाळ तुमच्या आमच्या सारखंच बोलेल, शिकेल, सगळ्या काही गोष्टी करेल.
आतापर्यंतचा आपला प्रवास पाहता लोकांची मानसिकता आणि कमी ऐकू येणं यावर ऑडिओलॉजिस्ट म्हणून आपण काही अवेअरनेस केलेले आहेत का? हो. एवढे वर्ष क्लिनिकमध्ये काम करत असताना काही गोष्टी मला नेहमी जाणवत होत्या की लोकांमध्ये या समस्येबद्दलच्या सिरियसनेस कमी आहे किंवा बरीच माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाहीये. त्यामुळे यासाठी मी 2 स्तरावर काम केलं. क्लिनिक पुरतं मर्यादित न राहता मी आमचा एक प्रोग्राम सुरू केला ज्याचं नाव आहे हिअरिंग फॉर हॅपीनेस. तर या प्रोग्राम मध्ये आम्ही काय करतो, सिनियर सिटीजनच्या ग्रुपमध्ये त्यांना आम्ही प्रत्यक्ष आपल्या ऐकू कमी येण्याबद्दल माहिती देतो, त्याची कारणं सांगतो, त्याचे परिणाम सांगतो, जे ते रोजच्या जीवनात फेस करत आहेत त्या गोष्टी आम्ही तिथे त्यांना समजवतो, त्याचे सोल्युशन सांगतो. आणि त्यामुळे मला एक गोष्ट नेहमी जाणवते की जेव्हा आपण त्यांना हे प्रत्यक्ष समजवतोय ते लोक लगेच कनेक्ट होतात, स्वतःहून त्यांच्या मनातले प्रश्न ते विचारतात आणि त्यामुळे त्याबद्दल मला अजून माहिती देणं खूप सोपं होतं. त्यामुळे एक्सेप्टन्स येतो. म्हणजे अवेअरनेस केल्यामुळे एक्सेप्टन्स येतोय आणि एक्सेप्टन्स आल्यामुळे त्याचे सोल्युशन्स पण एक्सेप्ट करणं आणि छान ऐकू येणं हिअरिंग एड्स लावून हे खूप सोपं व्हायला लागलं. त्याचप्रमाणे हीच सर्व माहिती एकत्रितरित्या लोकांपर्यंत पोहोचावी या उद्देशाने मी 2 पुस्तकं पण लिहिली आहेत. इंग्लिशमध्ये त्याचं नाव आहे द एजिंग इयर आणि मराठीमध्ये श्रुतिभ्रंश. तर या पुस्तकामध्ये सुद्धा मी वय वाढताना कसं आपल्याला ऐकण्याचा प्रॉब्लेम होतो, तो एक प्रॉब्लेम आपल्या कुटुंबावर कसा परिणाम करतो, त्याचे काय सोल्युशन्स आहेत, आताच्या हिअरिंग एड्स बद्दल काही गैरसमज आहेत आणि पुन्हा मी पुस्तकाच्या शेवटी एक छोटी प्रश्नावली दिलेली आहे ज्यामध्ये जर तुम्हाला कमी ऐकू येत असतील तर काय लक्षणं आहेत आणि जर ती तुमच्यात होत आहेत तर ते स्वतःच त्या व्यक्तीने ते वाचून समजून घ्यावं की ही सगळी लक्षणं माझ्यात आहेत, म्हणजे योग्य वेळी आपल्याला हिअरिंग चेकअप करायला तयारी ठेवली पाहिजे. कारण मला ना नेहमी वाटतं की हिअरिंग प्रॉब्लेम हा त्या व्यक्तीचा नाहीये, त्या व्यक्तीपुरता नाही, तर तो त्या पूर्ण कुटुंबाचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे कम्युनिकेशन गॅप वाढतो, रिलेशनशिप गॅप वाढतो. म्हणून ते होऊ नये यासाठी मी या 2 गोष्टी करण्याचा पूर्ण प्रयत्न केलेला आहे. वा, खूप छान. म्हणजेच ऑडिओलॉजिस्ट दीपाली भोसले या फक्त ऑडिओलॉजिस्टच नाही तर एक ऑथर सुद्धा आहेत आणि अवेअरनेस स्पीकर सुद्धा आहेत. मॅडम, आपण ज्या क्षेत्रात आहात त्या क्षेत्रातील आपला अनुभव आणि मेहनत पाहता आता आपण कर्मकहाणीच्या मूळ प्रवाहाकडे वळूयात. एक व्यावसायिक म्हणून तुम्हाला क्लिनिकचा पहिला दिवस आठवतो का आणि कसा आहे आजपर्यंतचा प्रवास? पहिला दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल होता. खूप नर्वस होते, धाकधूक होती, खूप एक्साइटेड सुद्धा होते. क्लिनिक रेडी होतं, सगळं सेटअप छान बनलं होतं, पण मनामध्ये एक प्रश्न होता, पेशंट्स येतील का? आणि मग तिथून सुरुवात झाली. आज मागे वळून पाहताना 20 वर्षानंतर एक जाणीव होते की एखादा बिझनेस, प्रोफेशन किंवा माझं क्लिनिक सुरू करणं सोपं असतं, परंतु ते चालवणं, टिकवणं हा खरा प्रवास असतो. तर या सगळ्या प्रवासामध्ये असं कधी जाणवलं का की आपल्याला हे जमणार नाही किंवा हे क्लिनिक सांभाळताना, हे क्षेत्र सांभाळताना सर्वात मोठे चॅलेंजेस काय होते? सुरुवातीला मी एका छोट्या सेटअपने सुरुवात केली होती, पण त्यावेळेस सुद्धा माझा फोकस हा होता की बेस्ट इक्विपमेंट आपल्याकडे असले पाहिजेत आणि आपण लोकांना क्वालिटी सर्व्हिस द्यायला पाहिजे. मला नेहमी असं वाटायचं की आपण प्रामाणिक ऍडवाइस लोकांपर्यंत नेहमी पोहोचवला पाहिजे आणि त्यांचं पेशंट केअर बेस्ट झालंच पाहिजे. आणि जसा प्रवास पुढे जात राहिला तसं काही माझे चॅलेंजेस होते आणि काही गोष्टी ज्या मी शिकले, जसं की सुरुवातीच्या काळात आपण पेशंटला मदत व्हावी म्हणून मी बऱ्याच सर्व्हिसेस फ्री देत होते, पण हळूहळू मला जाणवलं की फ्री दिलेल्या गोष्टीची किंमत नसते आणि आपणच ती व्हॅल्यू ठेवली पाहिजे. म्हणून आपण जर आपल्या कामाची किंमत ठेवली तरच आपले कस्टमर्स त्या गोष्टीची व्हॅल्यू करतील, हे मला हळूहळू लक्षात आलं. दुसरं म्हणजे हेल्थ केअर फील्ड मध्ये जेव्हा आपण येतो तेव्हा आपल्याला नॉलेज, स्किल्स आपल्याला खूप छान शिकवलेले असतात, प्रॅक्टिसने आत्मसातही केलेले असतात, परंतु
प्रत्येक जो हेल्थ केअर फील्ड मध्ये काम करणारा व्यावसायिक आहे त्यासाठी हे कॉमन गोष्ट आहे की त्यांना मार्केटिंग आणि बिझनेसचं काही ज्ञान नसतं. तसंच माझ्यासोबतही झालं. ते शिकून त्याप्रमाणे काम करण्यास, त्याप्रमाणे क्लिनिक मध्ये काही बदल करण्यास मला थोडा वेळ द्यायला लागला. अशा प्रकारे मी हळूहळू बिझनेस शिकत गेले. सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी ती कन्सिस्टन्सी ठेवली, एक स्टेप बाय स्टेप पुढे जात राहिले. दुसरी गोष्ट म्हणजे ना, मला सुरुवातीला असं वाटायचं की मीच परफेक्ट आहे, म्हणजे मीच स्वतःहून सगळ्या पेशंट्स हँडल करायला पाहिजे, क्लिनिकचं सगळं काम व्यवस्थित बघायला पाहिजे. पण हळूहळू लक्षात आलं की असं करून ग्रोथ होणार नाही. त्यामुळे मग मी माझ्या सारख्याच काही प्रोफेशनल्सला सोबत घेतलं. आज आमची 13 जणांची टीम आहे आणि आम्ही आमच्या पेशंट्सला खूप छान सेवा देत आहोत. आणि या प्रवासात सगळ्यात एक गोष्ट जी नेहमी कायम राहिली ती म्हणजे पेशन्स. कारण आपल्या हेल्थ केअर फील्ड मध्ये रिझल्ट लगेच दिसत नाही. त्यामुळे स्वतःलाही पेशन्स ठेवायला लागतो आणि आपल्या पेशंट्सला सुद्धा तेवढा विश्वास द्यायला लागतो. तेव्हा आपल्याला त्याचे रिझल्ट दिसतात आणि छान रिझल्ट दिसतात. आता सोशल मीडियामुळे काय होतं की लोकांना वाटतं जे दिसतंय तेच खरं आहे, पण तसं नाहीये. एवढ्या वर्ष ट्रस्ट बिल्ड करायला वेळ लागतो, त्यामागे मेहनत असते आणि त्यानंतर आपण एक एक्सपर्ट बनतो. मला सांगायला फार आनंद वाटतोय की गेल्या 20 वर्षापासून स्वर स्पीच अँड हिअरिंग सेंटरच्या माध्यमातून आम्ही हजारो लोकांना या सुविधा पुरवलेल्या आहेत. वा, छान. एक एक्सपर्ट म्हणून आणि एक बिझनेस वुमन म्हणून आपली कर्मकाहिणी फारच इंटरेस्टिंग आहे. तर या क्षेत्रात नव्याने येणाऱ्या प्रोफेशनल्सना आपण काय सल्ला द्याल? माझ्या गेल्या 20 वर्षाच्या अनुभवाप्रमाणे नव्याने येणाऱ्या प्रोफेशनल्सला मी असं सांगू इच्छिते की आपण फक्त आपल्या फील्डमध्ये एक्सपर्ट असून पुरेसं नाहीये, तर तुम्ही प्रामाणिक असले पाहिजे. तुमच्यामध्ये पेशन्स असायलाच पाहिजेत. कन्सिस्टन्सी कधी सोडायची नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला तुमच्या बिझनेसची व्हॅल्यू ओळखता आली पाहिजे. नक्कीच. खूपच छान. एकंदरीत कर्मकाहिणीची आजची चर्चा फारच रंगतदार झाली. आज आपण या ठिकाणी आलात आणि एक बिझनेस वुमन आणि ऑडिओलॉजिस्ट म्हणून आपण ज्या विषयांवर चर्चा केली त्याबद्दल मी तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. जाता जाता कर्मकाहिणीच्या आजच्या या प्लॅटफॉर्मवर आपण आलात, तुम्हाला कसं वाटतंय? मला खूप छान वाटतंय. एक तर एका नामांकित निवेदकाने माझी मुलाखत घेतली आहे आणि दुसरं म्हणजे या संकल्पनेच्या माध्यमातून मला माझ्या बिझनेसची कर्मकहाणी इथे मांडता आली. त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. खूप खूप धन्यवाद. थँक्यू. आपल्या परिवारातील किंवा परिसरातील व्यक्तींना कानाने कमी ऐकू येत असेल तर आजच स्वर स्पीच अँड हिअरिंग सेंटरला संपर्क करा. संपर्क करण्यासाठी सर्व डिटेल्स कॅप्शन्स मध्ये दिलेलेच आहेत. आजचा कर्मकाहिणीचा भाग आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा. आपल्या सूचना आणि अभिप्राय याचा जरूर विचार केला जाईल. कर्मकहाणीचे सर्व एपिसोड पाहण्यासाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, लाईक आणि इन्स्टा पेजला फॉलो करायला विसरू नका. पुन्हा भेटू लवकरच एका नव्या एक्सपर्टसह आणि जाणून घेऊया त्याच्या व्यवसायाची कर्मकहाणी.